नमस्कार, कसे आहात? माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि पाऊस खूप पडतोय बाहेर. सर्वांनी काळजी घ्या, गरज असेल तरच बाहेर पडा. मुलांना पण चांगले शनिवारपासून सुट्ट्या पडलेत. आज पण सुट्टीच आहे. तर आज मी बनवते पौष्टिक लाडू अख्ख्या मुगाचे. तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावी रेसिपी. आता तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, पाऊस पडतोय. तुम्हाला दाखवते मी. हा बघा, हवा आणि पाऊस किती सुटलाय तुम्हाला. खूप पाऊस पडले. 3-4 दिवस होऊन गेले, भरपूरच पडतो. लाडवाला त्याचं हलकी झालं. मला आता जे अख्ख्या मुगाचे लाडू बनवणार आहे ते साहित्य दाखवते. तुम्ही बघून घ्या काय काय आहे ते. अख्खे मूग आहेत, ते आपण चांगले कपड्याने पुसून घेतले. तर आता धुतले तर मग पावसातून ते लाडू खराब होणार. आणि ते पिस्ता आहे, काजू, बदाम, इलायची पावडर आहे. आणि मी गुळामध्ये बनवणार आहे, तो गुळ आहे. आणि इकडं आपलं सुकं खोबरं. आणि मी घी ना चितलेचं वापरते. चितले ते आपण वापरणार आहे. तर आता आपण साहित्य बघितलेले आहे, तर सुरुवाती करूया. आज माझी मम्मी लाडू बनवणार आहे. साहित्य आणि कृती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, आवर्जून बघा. आणि माझ्या मम्मीच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब दोन्ही करा. बघा, ऐका माझ्या मुलाचं. सर्वांनी पटापट सबस्क्राईब करा चॅनलला, कमेंट्स करा छान छान. कढई गरम करायला ठेवली होती, गरम झाली. आणि अर्धा किलो मूग आहे, तर ह्या वाटीने मी मोजून घेतली. 2 वाटी मूग झाले. हे जर 2 वाटी मूग झाले तर 1 वाटी एवढं तूप घ्यायचे. आणि 1 वाटी एवढं कम प्रमाणात गूळ घ्यायचे आपल्याला. तर आता मी घेते. मंद आचेवरती भाजून घ्यायचे. तुम्ही जास्त करपायला करायची नाही, तर मग खरपूस वास मारतो. थोडा कलर बदलेपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं. चला, आज मुलं पण घरी आहेत, कामं पण लवकर झालेत. आता काय करायचं, लाडू करून घ्यायला काहीतरी टाइमपास म्हणून. पण माझी 2 सैन्य घरी आहेत. पावसाचा आवाज येत असेल, पाऊस चालू झाला. एवढ्या दिवस आराम केला, तेवढ्या दिवस आता थोडं पडतोय चांगलं. मला पाऊस जातो. एवढ्या छान मूग भाजून झाले. आता काढून घेते आणि बाहेर फॅन खाली थंड करायला ठेवते. नंतर मग आपल्याला जरा मिक्सर मधून फिरवून घ्यायचे बारीक करून. छान कलर भाजली जरा, वाचून छान येते भाजल्याचं. काढून घेते ताटामध्ये.
आपल्या ताटामध्ये काढून झाले. आता बाहेर फॅन खाली. तर आपले 2 वाटी मूग झाले होते, म्हणजे अर्धा किलोचे. त्याच वाटीने 1 वाटी हा गुळ पण घेतलाय. साखरेच्या ऐवजी मी गुळ वापरते, पौष्टिक काहीतरी करून. आणि 1 वाटी तूप आहे. 2 वाटी जर मूग घेतलात ना, अख्खे मूग, तर 1च वाटी फक्त तूप घ्यायचे. आता हे थोडं टाकते मी चमच्यावर. काजू बदाम उठतात ते भाजून घेऊया थोडं थोडंसं. व्यवस्थित भाजून घेते. हे ड्रायफ्रूट आहेत ते आपल्या आवडीनेच द्यायचे. त्याला काही असं बंधन नाही, एवढेच द्या आणि तेवढेच द्या. कोणाला जास्त आवडतात, कोणाला कमी आवडतात, त्या हिशोबाने द्या. काजू आणि पिस्ता भाजून झाले. अजून थोडासा तूप टाकून बदाम भाजून घेतो. बदाम पण झालेच जाते. खोबरं टाकतो. खोबरं थोडंसं घेतलंय, जास्त नाही घेतले. खोबऱ्याची 1 वाटी असते ना, थोडंसं घेतलं. खोबरं पण झालं घालून तर हे काढून घेते. मगाशी विसरली तुम्हाला दाखवायला, शीट पण घेतली आहे. कलिंगडचे आणि आपल्या भोपळ्याचे दिले. आपण थोड्या भाजून घेते.
मग असे राहिले मुलांच्या बरोबरी. थोडं भाजून घेतो. अरे याला पिशवी लावा रे. आपण भाजून घेतो. हे साहित्यामध्ये आपलं राहून गेलं होतं सांगायचं. तर मी साहित्य देईन त्याच्यामध्ये नारळ देईन. तर साहित्य भाजून वगैरे गॅस बंद करतो. सर्व तुपामध्ये भाजून झालेलं आहे. आता सर्व बारीक करून घेते. काजू बदाम पिस्ता सर्व मगाशी राहिलं होतं साहित्यामध्ये दाखवायचं. हे बघा पीठ मिक्सरमधून दळून घेतले. आणि दळून झाले ना की एकदा चाळण मारा. ना थोडी अशी कचकच येते बघा वाटून झाल्यावर दिसेल तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि आपले काजू बदाम पिस्ता बारीक करून घेतले. चला सुरुवात करूया. कढई तापायला ठेवल्या ना. गरम करायला ठेवले. तूप ना जसं लागेल तसंच टाका. टाकते. मंद आचेवरती ना भाजून घ्यायचा. थोडा कलर बदलायचा. जास्त करपवायचं नाही. करपलेला वास येतो त्याच्यात. मग आपण चांगले भाजून घेतलेले.
तूप सुटेपर्यंत पीठ चांगलं भाजून घ्या. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. टाकते. चांगलं तूप सुटत जाईल. तूप टाकते 2 चमचे. आपला गुळ आहे ना वितळून घेते. पाक नाही बनवायचं एकदम, जरा गडबडून घ्यायचं. माझं पीठ भाजून झालेलं आहे. त्याला आता पूर्ण थंड करते फॅन खाली. आणि नंतर मग आपण हे करतो ना गुळाचं वितळून घेतोय ना, ते नंतर मग त्याच्यामध्ये मिक्स करायचे. त्याच्या आधी सर्व ड्रायफ्रूट, खोबरं, वेलची हे सर्व आधी ह्याच्यात मिक्स करून घ्यायचे. याला थोडं थंड करून घ्यायचं. अशा प्रकारे बघा छान भाजून घ्यायचे. हा बघा गुळ ना असं वितळून घेतलंय. पाक नाही बनवायचे जास्त. त्यामध्ये ना आता सर्व मिक्स करते खोबऱ्याने. सर्व टाकून घ्यायचे. मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर मग ते गुळ ओतायचे तिथे. गुळ आता त्याच्यात ओतून घेते. चांगला मिक्स करून घ्यायला. थोडं थंड झालं की लाडू वळायला घ्यायचे. त्या हाताला चिपकले गुळ. गुळ याच्यामध्ये मिक्स केलं करून घेतात. गरम आहे, चमच्याने शक्यतो करून घ्या. थोडं थंड झालं की हाताने करता येईल. वैष्णव छोट्या चमच्याने पूर्ण तूप काही लागलं नाही, थोडंसं उरलंय माझं. जास्त तुपाचा वापर नाही झाला.
जर वळत नसतील तर थोडं थोडं तूप घालून मग आपण लाडू वळून घेऊ. एक लाडू बांधले आपला. एक लाडू तयार झाले. असेच लाडू आम्ही बनवून घेतो. पाहून मी करतो. होती ना, हाल 2 सैन्य घरी आहेत. त्या 2 सैन्यांना मी लाडू करायला लावले. वैष्णवचा लाडू बघा केवढंच आहे, तो हलतोय तो बघा. हा सोमच आहे. जर वळत नसतील ना तर तूप आपलं उरले ना ते गरम करून करून त्याच्यात टाकायचं आणि करायला घ्यायचं. छान होईल ते बघ. 4च झालेत आमचे आत्ताशे. आता कधी हसवून होईल त्याच्यानंतर आम्ही बनवू. थोडंसं तूप ओततोय गरम करून, कारण कडक होत चाललंय. बस बस वळत नाही. हात वाजत नाही. गरम नाही अजून लागेल नाही बंद. हे बघा आता आमचे लाडू वळून झालेले आहेत. थोडंसं सारण बाकी आहे. आणि ते वाटीभर तू बोलली ना थोडं उरतं, पण ते लागतंच, कारण हे थोडं कडक होत जातं ना, वळायला भेटत नाही. थोडं थोडं गरम करून त्यामध्ये तूप टाकावं लागतं. फायनली आमचे लाडू बनवून झालेले आहेत. बघा कसा डान्स चाललाय. बघा मुलं घरी असले की किती फायदा असतो तो. लय मदत करतो आम्ही. हे लाडू आमची बनवून झाले. लाडू बनवून झालेले. बाहेर पाऊस पडतोय तर सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. हे गरज असेल तरच बाहेर पडा. खास करून ट्रेनमध्ये प्रवास करतात, जॉबला जातात, त्यांनी शक्यतो स्वतःची काळजी घ्या. रस्त्यावर आणि झाडे बिडे खूप पडतायत, माणसं पण मरण पावतात. काळजी घ्या सर्वांनी. आणि पौष्टिक लाडवाची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा. साहित्य आणि कृती सगळं मी देणार आहे, तुम्ही एकदा जाऊन चेक करा. तर अशाच छान छान रेसिपीसाठी, व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.